नमस्कार, आपण पाहत आहात सांगोला रणरागिणी न्यूज, आवाज जनतेचा। लहुजी पॅंथर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 24/7/2025 वार गुरुवार मातंग समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय सांगोला त्याच्यावरती विराट मोर्चाचं आयोजन या ठिकाणी लहुजी पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आले आहे। त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे। त्या ठिकाणी आमची पहिली मागणी आहे या मोर्चाच्या निमित्ताने की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा। सुप्रीम कोर्टाने जे अ ब क ड वर्गीकरण केलेलं आहे आरक्षणाचे, त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ही आमची दुसरी मागणी आहे। तसेच आमच्या संघटनेची तिसरी मागणी आहे की क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे यांचं सांगोला शहरामध्ये भव्य स्मारक निर्माण व्हावं। या ठिकाणी आमची चौथी मागणी आहे की सांगोला तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करून घरकुल धारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी। त्याचबरोबर आमची पाचवी मागणी ही आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ज्या जाचकाठी आहेत त्या जाचकाठी रद्द करून तरुणांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे। यासाठी ही बैठक आयोजित आपण केली। बरं, आता तुम्ही ह्या मागण्या सांगितल्या खरं, पण प्रशासनाला अधिकृत काय सांगू इच्छिता वाळू बाबतीत? वाळू बाबतीत अवैध वाळू उपसा बंद व्हावा आणि घरकुलधारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी, एवढीच आमची मागणी। तुम्ही चळवळ करून सुद्धा, आंदोलन करून सुद्धा वाळू जर घरकुलधारकांना मिळत नसेल तर तुमची प्रामुख्यानं भूमिका काय राहणार आता पुढं? आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आमचं संघटन आहे। न्यायासाठी आणि हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करत राहू। मग तो संघर्ष सरकारसोबत असेल अथवा प्रशासनासोबत असेल, आम्ही करत राहू संघर्ष। साहेब, अ ब क ड आरक्षणातली वर्गीकरणाची मागणी जी आहे अंमलबजावणी व्हावी असं तुमचं मत आहे। अंमलबजावणी झाल्यानंतर मातंग समाजाला त्याचा लाभ काय होईल असं तुमचं मत आहे? मातंग समाजाला त्याचा निश्चितच लाभ होईल, कारण या बाबतीत वरिष्ठ जे आहेत, जे वकील वगैरे आहेत, त्यांचं एक शिष्टमंडळ आहे। त्या शिष्टमंडळानेच खाली तरतूद केली आहे की वर्गीकरण झाल्यानंतर निश्चितपणाने याचा समाजाला फायदा। म्हणजे लाभ कोणत्या अर्थाने होईल की बाबा आरक्षणात टक्केवारी वाढेल की लाभार्थ्यांची संख्या वाढेल, नोकरीतल्या, राजकारणातल्या किंवा अन्य काय? लाभार्थ्यांची संख्या वाढेल। त्यासाठी विरोध नाही, बऱ्याच म्हणजे विरोध सुद्धा आता प्रत्येकाच्या मागण्या, प्रत्येकाचे वेगवेगळे उद्दिष्ट असतं। आमचं उद्दिष्ट वर्गीकरण तात्काळ लागू करावं ही मागणी आहे आमच्या समाजाची। काही जणांची जरी मागणी नसेल, ही वर्गीकरणाला विरोध असेल, तर ज्याची त्याची लढाई आहे, सरकार त्याची दखल घेईल, त्या पद्धतीने पुढे लढाई आम्ही चालू केली। संघटनेत आपल्या तुम्ही संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष आपले भैया कांबळे मार्गदर्शक काय ते नाही, ते आजारी असल्यामुळे पदाधिकारी कोण तर असायला पाहिजेत ना संघटनेत, नाही। आता टोटल 12 गावात आपलं संघटन तयार, म्हणजे शाखा उद्घाटन झाले आणि आता 22 गावांचा प्रस्ताव आहे आपल्याकडे शाखा उद्घाटनाचा। आपण आता विविध पद्धतीनं उद्घाटन चालू करतो तालुक्यामध्ये लहुजी पॅंथर सेनेची। आणि आपण सर्वजण एवढ्या आमच्या ह्याला उपस्थित राहिला, आमच्या संघटनेला तुमचं सहकार्य असू द्या ही या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो। लहुजी पॅंथर सेना